ओके. नमस्कार मित्रांनो, आपल्या चौथ्या ब्लॉगमध्ये. आणि पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की आपण जे चॅलेंज करतोय त्याच्यामध्ये 2 दिवसाचा परत खडा पडला. मी तुम्हाला म्हणलं ना, कन्सिस्टन्सी एवढी सोपी नाही, करायला अवघड आहे. कारण तुमचं सगळं रुटीन करून, तुम्हाला सगळे कामं करून हे काम करणे प्रायोरिटीची गोष्ट आहे समजा, त्याच्यानुसार आपण करतो. बट मला असं वाटलं की म्हणजे ते रिझन होते ॲक्च्युली, ते 2 दिवस मी नाही टाकू शकलो. तुम्हाला मी सांगू पण नाही शकलो डिटेलमध्ये. बट त्या 2 दिवसामध्ये मला ट्रॅव्हल करणं होतं आणि बरेचसे काम होते, म्हणून मला ते काही करणं शक्य नाही झालं. त्याच्याबद्दल मी माफी मागतो. आणि आपण आजचा व्लॉग अपलोड केलाय याच्याबद्दल मी स्वतःला शाबासकी देतो. कारण कारण 2 दिवसाचा गॅप होऊन पण मी प्रयत्न केला की आज आपण करूया. आणि तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल सांगायचं होतं की मला 2 दिवस हे माझ्या ना पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेले. म्हणजे कसं, पुण्यावरून माझं होमटाऊन जे आहे ॲटलिस्ट 2-2.5-3 तासाच्या अंतरावर. मग आणि ते इमर्जन्सी येणं होतं. म्हणजे त्या दिवशीचं माझं ब्लॉगचं प्रिपरेशन होतंच, म्हणजे परवा दिवशीच्या आणि कालच्या पण. बट त्या दिवशी आपल्याला नाही शक्य झालं ते करणं. आणि या ट्रॅव्हलमध्येच माझा टाईम गेला होता. परवा दिवशी पुण्यामध्ये भरपूर म्हणजे हे चालू होतं, काय म्हणतात त्याला, पाऊस. आणि मी नोटीस केलं आपल्या पुण्यात भरपूर पाऊस पडतो, पण आपल्या गावाकडे एवढा पाऊस नाही आहे. म्हणजे तिथं गरज आहे ॲक्च्युली. तिथं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर गरज आहेच. बट गावाकडे आता म्हणजे गावाकडे म्हणजे आपल्या होमटाऊनमध्ये शेतीचा एरिया आहे, रुरल एरिया जसं, तिथं काय होतं की तिथं गरज आहे सध्या. मग आणि जे धरण साठे आहेत ना, ते पण थोडे कमी आहेत. धरणाचे साठे म्हणा वगैरे वगैरे, पाणी साठा आपल्याकडे थोडा कमी आहे. मग ते आता सध्या गरज होती. तर आता मध्ये पण मी एकदा बघा ते आता म्हणजे जायकवाडी धरणाचं थोडंसं, सॉरी जायकवाडीच म्हणलो, कोणतं ते खडकवासला धरणाचा इश्यू झाला ना, तर ते पाणी तिथं सोडण्यात आलं. थोडं ॲटलिस्ट आधी माहिती असतं तर आपल्या म्हणजे ते पसरून देत, म्हणजे फिरवत येतं ते पाणी ना, ते जमलं असतं. म्हणजे असे थोडे सिस्टीमचे इश्यू एरर असल्यामुळं ते नाही शक्य झालं. बट आता सध्या पाण्याची गरज आहे. पावसाचं पाणी कमी आहे. पाऊस या आमच्या रुरल एरियात थोडासा या साईडला पण ओके असतो, काही प्रॉब्लेम नाही. बट अजून पण गरजेचं आहे. आणि त्या पावसाच्या काळातच मी इकडं आलो. आणि त्याच्यामुळे थोडं म्हणजे आपलं जे 3 तासाचं ट्रॅव्हल आहे ते माझं जवळजवळ 5-6 तासावर गेलं. आणि याच्यामध्येच माझा भरपूर टाईम गेला. फक्त ट्रॅव्हलच नव्हतं, तर बाकीचे मेन ज्या कामासाठी आलो होतो ते कामं होते. तर आता तुम्ही आता घराचं थोडंसं एन्व्हायरमेंट पाहत असाल वेगळ्या ठिकाणी. तर हे माझं गावाकडचं घर आहे, जिथं मी जस्ट कलरिंग वगैरे केलं, त्यामुळे थोडंसं तुम्हाला डिसेंट दिसत असेल. कलरिंग वगैरे केलेले, इंटरनल बाहेरून आतून सगळंच केलं. तर याच्याबद्दल तर आपण ब्लॉग बनवूयातच नंतर, काही प्रॉब्लेम नाही. पण आजच्या ब्लॉगचं म्हणजे सांगण्याचा इश्यू हे होता, म्हणजे जो मेन पर्पज हे होता की हा जो पूर्ण इन हाऊस आहे ना माझं, जे गावाकडचं, मी म्हटलं की आपण आलोय तर याच्याबद्दल थोडंसं सांगूया. की याला मी पेंटिंग वगैरे जस्टच केलेलं आहे. पेंटिंग म्हणजे इंटरनल आउट, म्हणजे इनर आउटर सगळंच, म्हणजे आतून बाहेरून सगळं पूर्ण कलरिंग केली. तर याचं बजेट मी तुम्हाला सांगणार होतो. कारण काय होतं की तुम्ही पण कदाचित करू इच्छित असाल, कोणते पेंट्स वापरले, कसे काय वगैरे डिटेल्स. पण आता पूर्ण डिटेलमध्ये आपण काय बोलणार नाही. आपल्याला पुढे नंतर वेळ भेटला तर आपण त्याच्यात बोलूया. तर मी बेसिक सांगतो तुम्हाला की मी जसं मागच्या 3 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी याचं पूर्ण कलरिंग कम्प्लीट केलं. 1-1.5 महिन्याचा पिरियड गेला याच्यामध्ये. आणि घराला कलरिंग करण्यासाठी मला अप्रॉक्स असं तुम्ही समजू शकता 1.5 लाखापर्यंत बजेट गेला आपलं त्याचं. तर ते आतून बाहेरून पूर्ण. आणि ते एकदाच असतं ना, आपण काही करत नाही. आणि विषय काय होता, आमचं जे घर आहे ना ते पूर्ण 5-7 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे अप्रॉक्स 2017-18चं त्याचं आहे कम्प्लीट झालेलं. मग त्याच्यानंतर जवळजवळ आता 19-20 ते 2 आणि 4 असे 6-7 वर्ष झाले होते. आणि आम्ही याला कलरिंग केलेली नव्हती. मग कलरिंग नसल्यामुळं कधीच केलेली नव्हती. मग आम्ही म्हटलं की आपण आता करतोयच ना, पूर्ण करून घेऊ, कशाला एकदम बारीक सारीक बघत बसायचं. आम्ही करून घेतलं पूर्ण ह्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला थोडंसं कॅमेरा फिरून दाखवतो. घरामध्ये थोड्याशा वस्तू तिकडे पडलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे बॉलवर होऊ नका. बट तुम्हाला दाखवतो. एक पर्पल कलरची शेड आहे ना, ती थोडीशी डिसाईड केली होती आम्ही. या वॉलवरती जास्त काय आपण लावलेलं नाही. ही एक मेन वॉल आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं मेन वॉल असल्यामुळे जर खर्च केला. आणि बाकीचे जर बाकी वॉल तर सेम आहेत, म्हणजे कलरिंग सेम आहे. आणि वरती पण बघू शकता. हे कसं आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि दिसतं पण चांगलं, थोडंसं इम्प्रेशन बी पडतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की नाही, म्हणून आपण केलं ते. आणि
तर याचं पूर्ण बजेट गेलं बघा 1.5 लाखापर्यंत. पण मला एक नोटीस झालं की आपलं JSWचं पेंट होतं माझ्या, की आपण जो पेंट घेतला तो JSWचा होता, भारीतलाच पेंट घेतला आपण. पण मला असं सांगायचं होतं की याच्यात इश्यू असा काय होतो की जर तुम्ही समजा वैयक्तिक तुमच्या स्वतःसाठी करत असाल तर त्यात प्रॉब्लेम असा आहे की जो पेंटर असतो ना, जर तो तुम्ही स्वतः बघितला किंवा दुसऱ्याने कोणी रिकमेंड केला तर तो म्हणतो की यार आपण आपल्या ओळखीतल्या कलरवाला जो असेल त्यांच्याकडून पेंट घेऊ, आणि आपण जर मनाने पेंट आणले तर ते फक्त मारून देतो. मग त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही की बाबा आपण असं करू तसं करू हे करू ते करू. त्याचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर वेळ द्यावा लागतो, आणि जर आपण पैसे देतोय आणि वेळही देतोय तर थोडासा इश्यू होतो. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन. म्हणून तर काय करतात की ज्यांचे फ्रँचायझी फॉर एक्झाम्पल ते पेंटिंगच्या पूर्ण पेंट वगैरे ते विकायला ठेवतात ना, ते काय करतात नॉर्मली कोलॅबरेट करतात त्या पेंटर बरोबर. पेंटर काय म्हणतो की यार माझ्याकडे असं गिराईक आहे, मी काय करतो ते तुम्हाला आणून देतो, त्याच्यात मला कमिशन. किंवा असं होतं की एखादा ओळखीचा असतो तो पेंटवाल्याकडे जातो, तो म्हणतो मला असं पेंट करायचं आहे, मला एखादा पेंटर दे. बरोबर आहे, हे 2 सिनारिओ याच्या. पण यातला बेस्ट सिनारिओ जर तुम्हाला मी सांगू तर जो पेंटर आहे ना तो जर चांगला बघितला तुम्ही तर त्याच्या थ्रू जर पेंट्स आणले तर तो काय करतो, जो मेन कलर देणार आहे तो बेस्ट होतो. मग ते कलर आलं, फक्त कलरच नसतं याच्यामध्ये, याच्यात बऱ्याच गोष्टी. पुट्टी आली, पुट्टीच्या वरती मग ते अजून प्रायमर आलं, परत प्रायमर आलं, प्रायमर पुट्टी प्रायमर, मग परत एक लेअर अजून ते पुट्टीचा छोटासा असं काहीतरी आहे, 6 हात असतात टोटल. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. बट एक ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण फिनिशिंग ऑफ मिळते, सगळं छान मिळतं. आणि ॲक्च्युली हे एकदाच होतं, मग आपण करून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही असं बऱ्या 4-5 वर्ष पिरियडमधून एकदा करत असाल बिनधास्त करून टाकायचं. ते आपण एकदा केलं. मी आता इथं आलोच होतं ना, म्हटलं तुम्हाला पण दाखवूया की या गोष्टी आपण अशा घरामध्ये केल्या, तुम्ही पण करू शकता. आणि फक्त शेडिंगचा जरा विचार करताना जरा प्रॉपर करा. म्हणजे कसं की आता आम्ही काय केलं, पर्पल कलरची शेड पूर्ण. आता ती अजून घरात कशी दिसते तुम्हाला काय माहित नाही ॲक्च्युली, बट ती पर्पल कलरची शेड आहे पूर्ण. 3 वॉलची सिम्पल लाईट पर्पल आहे, आणि जो मेन वॉल आहे ज्याच्यावरती TV लावलेला होता ती मेन वॉल. तर ती डार्क शेड, थोडीशी डिझाईन आहे तिथं. मग हे असं शेडिंग जर आपण डिसाईड केलं ना तर घरात आल्यानंतर थोडंसं एन्व्हायरमेंट पण त्या हिशोबानेच दिसतं. तर आपलं काय होतं की आपल्याला एक जण म्हणतो या भिंतीला हा कलर दे, त्या भिंतीला तो कलर दे, तसं काही करू नका. नॉर्मली आपल्या एरियामध्ये असं होतं. त्यापेक्षा असा तुम्ही माणूस चूज करा जो त्याला माहिती आहे. 100-500 जास्त जाऊ द्या, कारण काय होतं आपण जर 1-1.5 लाख रुपये असं खर्च करणार आहे तर त्यात बी अजून 5-7 रुपये खर्च करून टाकायचा. पण हुशार माणसाला, ज्याला नॉलेज आहे जास्त डिटेलमध्ये, जो रोज काम करतो त्याच्यावर, अशा माणसाला तुम्ही प्रेफरन्स द्या. 100% तुमचं काम छान होईल. आता हे थोडंसं घराबद्दल बोललो आपण, बट आपण ना प्रयत्न करूयात, काय माहिती का होत नाही ना, पण तरी आपण ट्राय करूयात. मी आता अपलोड तर हा करणारच आहे, म्हणजे आता अपलोड केला आहे व्हिडिओ, आणि तसं उद्याही आपण ट्राय करू. या नेक्स्ट वीकमध्ये ना मी पॉसिबली 1-2 दिवस अजून झाला तर सॉरी यार, ते होऊ शकतं. बट मी ट्राय करेन की रोज अपलोड करायचं आणि रोज तुम्हाला भेटायचं, म्हणजे कॅमेरा थ्रू. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता, तुमचे थॉट्स मांडू शकता ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं असेल तर सांगतो एकदा की मी IT कंपनीत जॉब करतो. तेच माझं सध्या वर्किंग आहे, आणि साईड बाय साईड माझं हे यूट्यूब पण मी करत असतो. मी मागच्या 12 दिवसापासून करतो ॲक्च्युली, बट आता मध्ये काही दिवसाचा गॅप होता, करोना वगैरे सगळं. बट आता म्हटलं की यार परत चालू करूयात आपल्या चॅनलवरती, आणि तुम्हालाही आवडेल बघायला. ओके, तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.